मला माहीत नाही उद्या ताईला काय आवडेल. ती कदाचित माझी नवीन बेडशीट घेऊन जाईल. तिचा नवरा राहुलसाठी नाश्ता बनवताना शुभी पुन्हा पुन्हा हाच विचार करत होती. कारण तिने ती बेडशीट खूप मनाने आणली होती. आणि असेच बरेचदा घडते. ती जेव्हा काही वस्तू आणायची तेव्हा तिची नणंद रश्मी ती घेऊन जायची. शुभी नुसती हृदयविरहित राहायची. दुसऱ्या दिवशी रश्मी आली. शुभी स्वयंपाकघरात जेवण उरकून बसली. तशी तिच्या सवयीप्रमाणे रश्मी म्हणाली, चला वहिनी, चला तुमच्या खोलीत जाऊया. आई मला सांगत होती की तू शॉपिंग करून आली आहेस. तू काय आणले आहे ते दाखव. हो ताई, चला जाऊया. जड अंतकरणाने शुभीने रश्मीला सामान बघायला नेले. सामान बघून रश्मीने तीच बेडशीट उचलली ज्याबद्दल शुभी विचार करत होती. आणि तीच गोष्ट घडली ज्याची तिला भीती वाटत होती. रश्मीने ती चादर घेतली. बिचारी शुभी गप्पच राहिली. हे आज पहिल्यांदाच घडत नव्हते. कितीला आणलीस वहिनी? जसे रश्मी अशी विचारत होती, शुभीच्या सासू कमलाजी मागून म्हणायच्या, अरे तू ठेवून घे बेटा. मुलींकडून कुठल्या वस्तूचे पैसे घेतले जातात का? धन्यवाद आई, तू सगळ्यात गोड आई आहेस. रश्मी किलबिलाट करत म्हणाली. शुभीला इच्छा असूनही काही उत्तर देता आले नाही. नकारही देता आला नाही. शुभीला तर या गोष्टीची सवय लागली होती. पण पुढच्या येणाऱ्या सुनेला ही सवय लागेल का? काही दिवसांनी शुभीचा दीर राघवचे लग्न ठरले. आणि शुभी आणि रश्मी दोघांनीही सगळी शॉपिंग केली. त्यातही रश्मीने तिला आवडेल ते केले. सारखे सामान घेतले. तिला कुणी काही बोलले नाही. बोलेलही कसे? कुणी कितीही बोलले तरी मुलींना कुणी मनाई करत नाही. बरं ते सोडा. शुभीच्या दीराचं लग्न छान झालं. पिंकी शुभीची वहिनी म्हणून घरात आली. सर्व काही अगदी व्यवस्थित पार पडले. पिंकी आणि शुभी या दोघींनीही संपूर्ण घर चांगल्या प्रकारे सांभाळले. कमलाजींनी दोन्ही सुनांना एकत्र काम करायला लावलं. पाहून आनंद झाला. पण रश्मीला अजूनही तीच सवय होती. ती तिची धाकटी वहिनी पिंकीसोबतही असेच करायची. पिंकीला ही गोष्ट खूप विचित्र वाटली. पिंकीने शुभीला एकदा दोनदा विचारले, ताई हे रश्मी दिदीचे काय आहे? जेव्हा ती घरी येते तेव्हा ती काही ना काही घेऊन जाते. शुभी म्हणते, अंगवळणी पाड. इथे असेच घडते आणि हे कधीच बदलणार नाही. मग पिंकी गप्प राहिली. पण मनातल्या मनात तिने या सगळ्यापासून सुटका करायचं ठरवलं. एकदा पिंकीने खूप छान क्रॉकरी आणली होती. ती सगळ्यांना खूप आवडली. मग शुभी पिंकीला म्हणाली, तू आणलीस, आता रश्मी दिदीला द्यायला तयार राहा. क्रॉकरी खरंच खूप सुंदर होती. रश्मी नक्कीच मागणार हे पिंकीलाही माहीत होतं. पण पिंकी ही ठाम होती. द्यायचे नाही म्हणजे द्यायचे नाही. ताई यावेळी काहीही झाले तरी मी ही क्रॉकरी तिला देणार नाही. मग ती नाराज झाली किंवा सासू. काही दिवसांनी रश्मी आली. रश्मी घरात शिरताच नवनवीन गोष्टी पाहू लागली. असं असलं तरी घरात कोणतीही नवीन वस्तू आली की कमलाजी त्यांच्या मुलीला फोनवर अगोदरच कळवायची. रश्मीला ही सवय का होती माहीत नाही. कदाचित काही लोकांना अशी सवय असते की त्यांना दुसऱ्याच्या ताटात जास्त तूप दिसते. तीच अवस्था रश्मीची होती. तिला नेहमी इतरांनी आणलेल्या गोष्टी आवडायच्या. आपल्या मुलीला वस्तू दाखवायच्या होत्या म्हणून कमलाजी पिंकीला म्हणाल्या, पिंकी बेटा, तू तुझ्या आईवडिलांच्या घराजवळच्या बाजारातून जे सामान आणले आहे ते मला दाखव. पिंकीने सर्व सामान दाखवला, शिवाय क्रॉकरीच्या. कमलाजी म्हणाल्या, पिंकी बेटा, त्या दिवशी तू मला दाखवलेली क्रॉकरी तर नाही यात, ती दाखव. पिंकीला राग आला. पिंकीने रागाने क्रॉकरी उचलली. पण तिने आधीच ठरवले होते की काहीही झाले तरी ही क्रॉकरी कोणत्याही किमतीत ताईंना देणार नाही. ती क्रॉकरी पाहताच रश्मी म्हणाली, वहिनी ही खूप सुंदर आहे. कुठून आणलीस? रश्मीला हे माहीत होते. तरीही तिने नकळत पिंकीला मुद्दाम विचारले, दीदी, मी आईच्या घराजवळच्या बाजारातून आणले आहे. सर्व गोष्टी दाखवून पिंकी वस्तू परत ठेवायला गेली. तेव्हा रश्मीने क्रॉकरी काढली आणि बाजूला ठेवली. पिंकी ही निर्लज्ज झाली आणि म्हणाली, रश्मीताई, प्लीज मी दिलेली ती क्रॉकरी उचला. ती म्हणाली, वहिनी, मी ही क्रॉकरी घेईल. मला खूप आवडली. तू दुसरी घे. तू तिकडे जात राहते. माझं तिकडे जाणं होत नाही. रश्मी आईकडे पाहत म्हणाली, रश्मी दीदी, तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला आणखी एक आणून देईन. पण मी हे देणार नाही. हे मी माझ्या बहिणीसोबत आणले होते. माझ्या बहिणीला आणि मलाही आवडले. पिंकी म्हणाली. कुणाचीही पर्वा न करता तिने साफ नकार दिला. पिंकीने नकार दिल्यावर कमलाजी संतापल्या. पिंकी, घरच्या मुलींना असं कोणी मनाई करते का? शांतपणे ही क्रॉकरी रश्मीला दे. तू अजून एक आण. तुम्ही काहीही म्हटलं तरी ही क्रॉकरी मी ताईंना देणार नाही. घरातील मुलींना नकार दिला जात नाही हे खरे,
तर विचारण्यापूर्वी मुलींनीही विचार करायला हवा की काय मागायचे. इतकंच काय, तुम्हाला जे आवडेल ते मागण्याचा हा मार्ग नाही. बंद कर सूनबाई. आजपर्यंत शुभीने तर माझ्या रश्मीला कशासाठीही नकार दिला नाही. कमलाजी रागाने थरथरत म्हणाल्या. शुभीताईने नकार दिला नाही म्हणूनच तर रश्मीताईंना जे वाटेल ते ती मागते. तुम्ही किंवा रश्मीने कधी विचार केला आहे का की मी किंवा शुभीताईने काही आणले असेल तर ते स्वतःच्या वापरासाठी आणले असते, असे वाटून घेण्यासाठी नाही. आई, आम्हालाही ते वापरावेसे वाटते, पण जेव्हापासून मी आले आहे तेव्हापासून पाहत आहे की रश्मी आवडेल ते मागून घेते. आम्हाला मन नाही आहे का? जर दीदीला घ्यायची असेल तर ती आमच्याकडून दुसरं मागू शकते, पण नाही, तिच्यासाठी तर ती नेहमीच हे असते. वहिनी, मी हे घेऊ का, हे ठेवू का? पिंकीच्या तोंडून हे सगळं ऐकून कमलाजींना खूप राग आला. कोण आहेस तू, हे सगळं माझ्या मुलीला सांगणारी? आणि ती क्रॉकरी ती पिंकीच्या हातातून हिसकावून रश्मीला देऊ लागली. पण रश्मीने ती क्रॉकरी घेतली नाही आणि म्हणाली, मम्मी नाही, ही क्रॉकरी वहिनीकडे राहू दे, तिने तिच्या आवडीप्रमाणे आणली आहे. अरे बेटा नको, तू घे, असे का करते आहे? बळजबरीने रश्मीला क्रॉकरी देताना कमलाजी म्हणाल्या. नाही आई, वहिनी बरोबर आहेत. मी या दृष्टिकोनातून कधीच विचार केला नाही की तिने काही सामान आणले असेल तर ती ठेवण्याचा तिचा काय हेतू असेल. तिलाही ते वापरावे वाटत असेल. माझ्या आवडीच्या गोष्टी कोणी माझ्याकडून काढून घेतल्या तर मलाही वाईट वाटेल. मुलीचे हे सर्व ऐकून कमलाजी थोडी शांत झाली. माफ करा वहिनी, कृपया मला माफ करा, रश्मी म्हणाली. तिने पिंकीची माफी मागितली. अरे दीदी, माफी का मागतेस? मला तर फक्त तुम्हाला हेच जाणीव करून द्यायची होती की प्रत्येक वेळी कुणाकडून काहीही मागणे योग्य नाही. प्रत्येक वेळी कोणीतरी आनंदाने तुम्हाला तुमच्या आवडीच्या वस्तू देईलच असे नाही. दरम्यान शुभीने सर्वांसाठी चहा बनवला. आता तुम्ही दोघी हे सगळं सोडून चहा घ्या. शुभी सगळ्यांना चहा देताना म्हणाली. मित्रमैत्रिणींनो, बऱ्याचदा असं होतं की काही मुली कशाचाही विचार न करता आईवडिलांच्या घरून काहीही मागतात. मग त्यांच्या वहिनीने तो सामान कितीही मनाने आणला असेल, त्यांना काहीही फरक पडत नाही. आणि काही आई अशा असतात ज्या विना त्यांच्या सुनेची संमती घेता ते आपल्या मुलींना देतात. मुलींना देणे वाईट नाही, नक्कीच द्यावे, पण कसलाही विचार न करता माहेरच्या प्रत्येक वस्तू आवडली म्हणून घेऊन जाणे आणि आईनेही त्याला प्रोत्साहन देणे चुकीचे. सतत असे केल्याने घरातील बाकी लोकांचे मन दुखू शकतात. तुम्हाला याबद्दल काय वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन कथेत.